नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन नोटिफिकेशन घेऊन आलो आहोत. ते म्हणजे MWFचं, ते म्हणजे महाराष्ट्र लेबर वेलफेअर फंड. ह्याचं जे काय आहे ते 18 मार्च 2024ला एक नोटिफिकेशन निघालेलं आहे. ते म्हणजे जो काय आपला MWFचा रेट होता किंवा कॉन्ट्रीब्युशन होतं ते काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. तर ते कशा प्रकारे वाढलेलं आहे, एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन काय असणार आहे आणि एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन काय असणार आहे, हे आपण या नोटिफिकेशनमध्ये बघणार आहोत. तर चला जास्त वेळ करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाकडून हे आपल्याला काय आलेलं आहे, राज्यपत्र आलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता सोमवार मार्च 2024 म्हणजेच 18 मार्च 2024ला काय झालेलं आहे, रिलीज झालेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, इथं काय आपल्याला जे काही महाराष्ट्र लेबर वेलफेअर ॲक्ट आहे त्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहेत, अमेंडमेंट करण्यात आलेले आहेत. ते अमेंडमेंट म्हणजे मेजरली तुम्ही बघू शकता, इथं तुम्ही बघू शकता इथं लिहिलेलं आहे, इन रिस्पेक्ट ऑफ an employee whose name appear in the register of establishment on 30th June and 13th December. म्हणजे तुमचे जे काही MWFचे हे आहेत, रिटर्न आहेत किंवा ECR आहेत, ते आपल्याला 30 जून आणि डिसेंबरमध्ये भरतो. म्हणजे 6 मंथली आपण काय करतो, महाराष्ट्राचे MWFचे रिटर्न भरतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर बघू शकता इथं तुम्ही काय लिहिलेलं आहे की गव्हर्नमेंट सांगत आहे की आपल्याला जी काय रेट आहे तो काय झालेला आहे, शॅल बी ॲट द रेट ऑफ 25 रुपीज. कोणाला आहे, हे एम्प्लॉई आहेत. म्हणजे जे लोक एम्प्लॉई आहेत त्या लोकांना त्यांच्या सॅलरीतून 25 रुपये काय होणार आहे, MWFचं कॉन्ट्रीब्युशन कट होणार आहे. त्याचबरोबर एम्प्लॉयर किती भरणार, मग पहिलं आपलं कसं होतं, एम्प्लॉई 12 रुपये भरत होता आणि एम्प्लॉयर 36 रुपये भरत होता. आता काय झालेलं आहे, एम्प्लॉईचं 12च्या जागेवर 25 झालेलं आहे. 25 रुपये काय करणार, भरणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर खाली बघितलं इथे तुम्हाला लिहिलेलं आहे, इन रिस्पेक्ट ऑफ द इन एम्प्लॉई अँड एम्प्लॉयर म्हणजे जो ओनर असतो, जो कुणाचा MWFचा कोड असेल एम्प्लॉयरचा म्हणजे कंपनीचा, जिथे तुम्ही एम्प्लॉई काय करतात, काम करतात, तर त्या व्यक्तीचं काय लिहिलेलं आहे, फॉर इच एम्प्लॉई रेफर टू इन क्लॉज ए क्लॉज कुठला, हा ए क्लॉज हा आला, थ्राईस द अमाऊंट ऑफ कॉन्ट्रीब्युशन पेएबल बाय ॲन एम्प्लॉई. म्हणजे जी काय एम्प्लॉईच्या सॅलरीतून जी काही डिडक्ट झाली त्याच्या 3 पट काय घ्यायची, आपल्याला एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन घ्यायचं आहे. म्हणजे जर तुम्ही प्रिव्हियस बघितलं तर त्यामध्ये काय झालेलं, 12 रुपये आपला पहिला MWF कट व्हायचा एम्प्लॉयच्या सॅलरीतून आणि त्याच्यात 3 पट किती झाले, 36 रुपये हा एम्प्लॉयर भरायचा. आता काय झालेलं आहे, 18 मार्च 2024 पासून काय होणार आहे, एम्प्लॉई 25 रुपये भरणार आहे. त्याचे 3 टाईम किती झाले, 75 रुपये. म्हणजेच एम्प्लॉयर किती भरणार, 75 रुपये. असा टोटल किती जाणार, पहिला जात होता 48 रुपये MWF, एम्प्लॉईचे 12 रुपये, 36 रुपये एम्प्लॉईचे, असे 48 रुपये आपण पहिले भरत होतो. आता काय होणार, 25 रुपये एम्प्लॉई भरणार आणि 75% एम्प्लॉयर भरणार, असे 100 रुपये काय होणार, एम्प्लॉईचं MWFला कॉन्ट्रीब्युशन जाणार आहे. तर तुम्ही आता बघू शकता अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता. हे बघा आता MWFचे रेट चेंज फ्रॉम 18 मार्च 2024 पासून काय झालेलं आहे, न्यू रेट आलेले आहेत किंवा चेंज झालेले आहे कॉन्ट्रीब्युशन. महाराष्ट्र लेबर वेलफेअर फंड त्याचं काय आहे बघा, तुम्ही मंथ बघा, जूनमध्ये आपण किती कट करणार होतो, पहिले जी काय अर्लियर कॉन्ट्रीब्युशन होतं 12 रुपये कट करत होतो आणि एम्प्लॉयर 36 रुपये, असे टोटल 48 रुपये. त्याचबरोबर डिसेंबरमध्ये काय करत होतो, 12 रुपये, असे 48, म्हणजे 6 महिन्याला काय करत होतो आपण, 48 भरत होतो. आता न्यू कॉन्ट्रीब्युशन काय झालेलं आहे, एम्प्लॉईचं 25 रुपये आणि एम्प्लॉयरचं 75 रुपये, म्हणजे 25च्या 3 पट 75 रुपये आणि टोटल काय होणार, 100 रुपये. तसंच डिसेंबरमध्ये अशा प्रकारे तुम्हाला पर इयरला 200 रुपये एका एम्प्लॉई मागं MWF भरायला लागणार आहे. तर तुम्ही आता हे व्हिडिओ सगळं बघून तुम्हाला समजलं असेल की आपल्याला MWFचे रेट 18 मार्च 2024 पासून काय झालेले आहेत, वाढलेले आहेत किंवा कॉन्ट्रीब्युशन रेट वाढलेले आहेत. तर हे तुम्हाला सगळ्यांना अप्लाय करायचं आहे. त्यानुसार MWFचे कॉन्ट्रीब्युशन कट करून तुम्हाला ECR भरायचे आहेत किंवा चलन भरायचे आहेत. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा नोटिफिकेशनचे जे काही नवीन रूल येत आहेत किंवा काय अपडेट येत आहेत ते अपडेट होण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.